जय मल्हार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळीमेंढी विकास महामंडळाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष, ज्यांना राज्यमंत्री दर्जा आहे, त्याचबरोबर ओबीसी व्हीजेएनटी शिंदे गटाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय श्री बाळासाहेब किसवे आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून या निवडणुकीसंदर्भातली संपूर्ण भूमिका जाणून घेणार आहोत आणि त्यांचं आता मी आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व सकल समाजबांधवांच्या वतीनं, ओबीसी व्हीजेएनटी प्रवर्गाच्या वतीनं, त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेच्या वतीनंही आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करत आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मी या ठिकाणी काही प्रश्न विचारून त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. काल ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते, आज ते सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. विशेष म्हणजे काल आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि त्या प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये सर्वात चटकदार जे भाषण झालं ते आदरणीय बाळासाहेब किसवे यांचं भाषण झालं. त्यांनी त्या ठिकाणी सविस्तर अशी भूमिकाही मांडली. आपण त्याच अनुषंगाने या ठिकाणी किसवे साहेबांशी आज बातचीत करणार आहोत. सर, तुम्ही काल कोल्हापुरात होता, आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहात आणि तुम्ही आम्हाला सांगितलं की मी आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या प्रचारासाठी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेलो आहे आणि आता मी जतला जाणार आहे. या संदर्भातली तुमची सविस्तर भूमिका काय आहे ते सांगा. नमस्कार सर्वांना, सप्रेम जय महाराष्ट्र, जय मल्हार. भावांनो, आत्ताच माझे सहकारी मित्र, चळवळीतील एक आणि पत्रकार अमोलजी पांढरे साहेबांनी मी सांगली दौऱ्यावर जात असताना मला थोडंसं थांबवलं आणि ह्या सार्वजनिक जीवनामध्ये जो प्रवास आहे त्या संदर्भानं आपण थोडासा संवाद करूया. मलाही आनंद वाटला, कारण सार्वजनिक जीवनात काम करत असताना अमोलजींचं योगदानसुद्धा राज्याच्या सामाजिक चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे. म्हणून मी त्यांना टाळू शकलो नाही. माझा व्यस्त कार्यक्रम असतानाही मी म्हणलं की चला अमोलजीसोबत एक संवाद केला तर राज्याच्या एकूण सामाजिक विश्वामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करताना एक ऊर्जा मिळेल. म्हणून आज मी काल कोल्हापुरात आलो. कोल्हापुरात महायुतीचं प्रचाराचा शुभारंभ आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, भारतीय जनता पार्टीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आदरणीय NCP नेते अजितदादा आणि तमाम आमच्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी या उमेदवारांच्या, कोल्हापूर क्षेत्रामध्ये 10 उमेदवार आमच्या महायुतीचे आहेत, त्या उमेदवाराच्या आणि राज्यातल्या प्रचाराचा शुभारंभ या करवीर नगरीमध्ये, कोल्हापूर नगरीमध्ये झाला. त्या अनुषंगानं त्या ठिकाणी मला माझी भूमिका, मी ज्या राज्याचा शिवसेनेचा भटक्याविमुक्त ओबीसी जाती जमातीचा राज्याचा अध्यक्ष आहे आणि आत्ता साहेबांनी मला शेळी मेंढी महामंडळाचं उपाध्यक्ष करून राज्यमंत्री दर्जा दिला, त्या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना त्या समाजाच्या समस्या आणि त्या समाजाच्या सोडवलेल्या सरकारच्या वतीवरच्या समस्या यासाठी बोलण्यासाठी मी कोल्हापुरात आलो आणि कोल्हापुरात मी ती भूमिका मांडली. आपण बघितला असेल, बघितला नसेल, बघून घ्या. तर माझी भूमिका अशी आहे की गेल्या 70 वर्षात जे राज्यामध्ये ज्या सरकारनं केलं नाही, ज्या सरकारने जातीवादाची परंपरा या राज्याला दिली, परंतु जातीवादाच्या परंपरेला एक छेद देण्याचं काम आणि तो जातीवादाची परंपरा तोडण्याचं काम आदरणीय एकनाथभाई शिंदेनी केलं. कारण मी भाईंच्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून सांगत नाही आहे की मी सुद्धा एक सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता होतो, परंतु शिवसेनेमध्ये काम करत असताना सामाजिक न्यायाची भूमिका, सामाजिक कल्याणाची भूमिका जी असते ते भूमिका आदरणीय एकनाथभाई शिंदेंनी घेतली. ती भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने आवडली. समाजातल्या छोट्या छोट्या अमोलजी, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज मी हा प्रवास करत असताना कोल्हापुरातून सांगलीत जात असताना, कारण धनगर समाजाच्या राज्याच्या पातळीमध्ये काम करणारे नेते आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब गेल्या 6-7 वर्षात जे त्यांच्या सरकारच्या काळामध्ये ते काम करतायत, अत्यंत समाजासाठी आणि भटक्याविमुक्तासाठी चांगलं काम करतायत. गोपीचंद पडळकर साहेब एक बहुजनाचे नेते आहेत, ते आमच्या माहितीचा एक भाग आहे. म्हणून या नेत्याच्या सुद्धा प्रचार सभेमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेलं पाहिजे. या राज्यामध्ये सामाजिक क्रांतीची किंवा सामाजिक न्यायाची भूमिका घेणारी समाजातली लोक
या सत्तेच्या केंद्रामध्ये असली पाहिजे. आज राज्याचा चेहरा आणि या परिसरातल्या मी या प्रचार सभेत जातोय, पण इथून मी या मुलाखतीच्या माध्यमातून सुद्धा सांगतोय की भावांनो, जतमधल्या विधानसभेतल्या सगळ्या माझ्या मतदारांना मी आव्हान करतोय की गोपीचंद पडळकरांसारखा राज्याचा नेता, की ज्या वंजारी समाजातून गोपीनाथ मुंडेंचा जन्म झाला, की ज्या समजा माळी समाजामध्ये छगन भुजबळांचा जन्म झाला, आज त्या समाजाचं नाव करत असताना त्या समाजाची संघटना किंवा त्या समाजाचं एक सामाजिक सांस्कृतिक राजकीय पट चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या पटलावरती मांडण्याचं काम हे नेतृत्व करत आहे. त्याच पद्धतीचं आगामी काळामध्ये मी जरी धनगर समाजाचा नेता असलो, कार्यकर्ता असलो, तरी माझ्यापेक्षा कितीतरी मोठ्या पद्धतीनं गोपीचंद पडळकरांचं काम या राज्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आहे. म्हणून या मतदारसंघातल्या या मतदारांना मला आव्हान करायचं आहे की भावांनो, गोपीचंद पडळकर विधान परिषद होतील, विजय होतील, पराभव होतील हा भाग गौण आहे, परंतु गोपीचंद पडळकरांचा पराभव जर झाला तर त्याला जनता तुम्ही स्वतःला माफ करू शकणार नाही. म्हणून त्यांना विजयी करण्यासाठी तुमचं योगदान महत्त्वाचं आहे. कारण इतका मोठा नेता किंवा इतका आकलन असलेल्या माणसाला जपण्याचं काम मतदारांनी केलं पाहिजे. आपल्याकडे कोण येतोय म्हणून या ठिकाणी जत विधानसभा मतदारसंघातल्या तमाम मतदारांना कुठल्याही जातीच्या, लोणारी असेल, रामोशी असेल, धनगर असेल, तेलारी असेल, नंदीवाला असेल, गडसी असेल, गोसावी असेल, पाशेपारधी असेल, वडार असेल, या सगळ्या धनगर असतील, या सगळ्या समाजाला मला आव्हान करायचं आहे की तुमच्या भटक्या विमुक्ताचा, वंचिताचा नेता गोपीचंद पडळकर आहे. पण जपण्याचं काम तुम्ही करावं हे सांगण्यासाठी आज मी सांगली दौऱ्यावर आहे. साहेब, तुम्ही ओबीसी व्हीजे एनटीचे अध्यक्ष आहात आणि आदरणीय पडळकर साहेबांच्या प्रचारासाठी या ठिकाणी जतला निघाला आहात. जतमध्ये मोठ्या प्रमाणावरती ओबीसी आणि व्हीजे एनटी प्रवर्गामधले लोक, समाजबांधव त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या हितासाठी म्हणून गोपीचंद पडळकर यांना निवडून दिलं पाहिजे अशी जी तुमची भूमिका आहे, ती भूमिका कितपत रास्त आहे किंवा कितपत योग्य आहे? का निवडून दिलं पाहिजे त्यांना? या ओबीसी आणि व्हीजे एनटी प्रवर्गातल्या लोकांनी त्यांना का मतदान केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. आत्ता अमोलजी, तुम्हाला मला माझा स्वभाव तसा नाही आहे काय, परंतु मला ही भूमिका घ्यावीच लागेल. राज्यामध्ये मी एक चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे. ओबीसी व्हीजे एनटीतल्या सगळ्या सामाजिक एकूण या राजकारणामध्ये सामाजिक चळवळीत काम करत असताना माझा पण अनुभव आहे की मी आमच्या समाजातले लक्ष्मण हाके, मी हाके सरांचा पण आदर करतोय, परंतु हाके सरांनी गेल्या मागच्या काही दिवसामध्ये ओबीसीचा जो मुद्दा घेतला, परंतु हाके सरांना माझी विनंती होती की धनगर समाजाचा अनुसूचित जमातीचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आयरनीवर असताना हाके सरांनी त्या जरांगेच्या नादाला लागून, म्हणजे हाके सर आणि जरांगे यांची तुलना मला एकच करावं लागेल की मला अमोलजी तुम्हाला सांगायचं आहे, त्या जरांगेंनी बाजार मांडला आणि जरांगेंनी सांगितलं की या सरकार, अरे मी सगळे उमेदवार पाडणार आहे. अरे कोणाचे उमेदवार पाडणार आहे आणि कोणाचे निवडून आणणार आहे हा प्रश्न माझ्या पुढचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला हाके सरांनी, लक्ष्मण हाकेंनी भूमिका घेतली की जरांगेचं टेप लावलं की जरांगेच्या विरोधात. म्हणजे हा सेटल कार्यक्रम गोपीचंद पडळकरांनी मला केलेला दिसत नाही. म्हणून गोपीचंद पडळकर ह्या सगळ्या भूमिकेतून वेगळी भूमिका दिसत आहेत. पण गोपीचंद पडळकरांचं नेतृत्व म्हणजे माझ्यासारखा कार्यकर्ता, स्वतंत्र नेतृत्व असणारा, स्वतंत्र पक्षातला नेता मी सुद्धा आहे हे असताना, आणि गोपीचंद पडळकर महायुतीचा भाग आहे. आणि या राज्यामध्ये महायुतीमध्ये मी कालसुद्धा भाषणात बोलताना म्हणलं, मी शिवसेनेचा पदाधिकारी असलो, माझी भूमिका मांडत असलो तरी महायुतीमधल्या भारतीय जनता पार्टी असेल आणि अजितदादाची राष्ट्रवादी असेल, हे दोन आमचे घटक पक्ष आहेत. शिवसेना आमचा हा एक त्याच्यातला तिसरा घटक पक्ष आहे. या तिन्ही पक्षाचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले पाहिजे. गोपीचंद पडळकर हे आमच्या महायुतीचे उमेदवार आहेत. म्हणजे मी ज्या शिवसेनेतून पदाधिकारी काम करतोय, माझ्या शिवसेनेची, माझ्या महायुतीची सत्ता आली पाहिजे, तर त्या सत्तेसाठी गोपीचंद पडळकर विजयी होणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता हे का गोपीचंद पडळकरच का? तो एक नेता आहे, अभ्यासू नेता आहे, समाजाच्या वेदनेची नाळ असलेला नेता आहे आणि तो नेता सभागृहात गेला पाहिजे. आणि बाकी मी आत्ता नामोल्लेख केला त्याप्रमाणे जरांगे असतील, हाके असतील, बाकीची नेते मंडळी असेल, यांनी त्या कालावधीमध्ये एक समाजाला वेठीला धरून सरकारला पाडण्याचं, हाके असो की जरांगे असो, या दोघांना मी एकाच मापामध्ये बघतोय. कारण दोघांनी या आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यावरती टीका करतात आणि या राज्यातल्या आमच्या माहितीवरती टीका करतात. म्हणून या दोघांना मला नम्रपणे सांगायचं आहे, सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना देणाऱ्याच्या पाठीमागं तुम्ही राहा. आंदोलक मी सुद्धा आहे, मी सुद्धा आंदोलन केलं, मी सुद्धा चळवळीतून आहे. पण तुम्हा दोघांना, जरांगे आणि हाकेंना पण सांगायचं आहे, तुम्ही दोघंही एकाच माळेचे मणी आहेत.
म्हणून तुम्ही आमच्या सरकारला पाडण्याची भूमिका नका करू. तुम्ही उलट आमची कल्याणकारी भूमिका सांगा आणि हाकेंच्या समाजाचा प्रश्न आणि जरांगेच्या समाजाचा प्रश्न आमची महायुती सोडू शकेल. म्हणून मला सांगायचं आहे की या ठिकाणी गोपीचंद पडळकर त्याच्यासाठी विजयी झाले पाहिजे. कारण गोपीचंद पडळकर या भूमिकेतनं नाही आहे, म्हणजे जातीयवादी किंवा ही भूमिका नाही, व्यापकता आहे. पण गोपीचंद पडळकरांचा विजय झाला पाहिजे. गोपीचंद पडळकरांचा विजय म्हणजे तो शिवसेनेचा विजय आहे, तो राष्ट्रवादी अजितदादाचा विषय आहे, आमच्या भाजपाचा विजय आहे. पण गोपीचंद पडळकर महायुतीचा उमेदवार आहे आणि सरकारचा एक तो जबाबदार पदाधिकारी असणार आहे, सरकारचं बळकटी करणारा एक सदस्य असणार आहे. पण गोपीचंद पडळकरांचा सरकारच्या दृष्टिकोनातून विजय झाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. नाही, पण तुम्ही पडळकर साहेबांचं समर्थन करताय आणि हक्के साहेबांना विरोध करताय. दोघेही एकाच प्रश्नावरती लढत आहेत, ओबीसींच्या प्रश्नावरती, धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या प्रश्नावरती. मग असं का पडळकरांचं समर्थन करताय आणि हक्केंना दांडगा विरोध करताय? नाही नाही, हक्केंना दांडगा विरोध नाही. मला हक्के साहेबांना याच्यापूर्वी सांगायचं होतं, मला अमोलजी कधीच बोलायचं नव्हतं, पण कुठंतरी बोललं पाहिजे. अरे या राज्यामध्ये जेव्हा मराठा धनगरांचा संघर्ष लावण्याचा एक मोठा उद्योग झाला, आम्हाला सुद्धा ऑफर आले, आम्हाला सुद्धा सांगितलं किसवे तुम्ही आंदोलक आहेत, तुम्ही असं इथं बसता का, आंदोलन करता का, तुम्हाला आम्ही एनर्जी देऊ, तुम्हाला टॉनिक देऊ. परंतु ते टॉनिक नको होतं. जे टॉनिक नाही ते माझ्या समाजासाठी विष होतं ना. मी ज्या धनगर समाजातून बिलॉंग करतोय, मी ज्या धनगर समाजातून जन्म घेतलाय, माझ्या धनगर समाजाचा अनुसूचित जमातीचा प्रश्न ज्वलंत असताना या राज्यामध्ये मराठा समाजाच्या बरोबरीनं जरांगेचं आंदोलन दुसऱ्या बाजूला चालू असताना त्याच पद्धतीनं त्याच तोडीला तोड असणारा, राज्याचा सांस्कृतिक ताकदीनं असणारा, दडपशाहीसाठी सुद्धा ताकदीनं असणारा हा धनगर समाज आहे. आणि त्या धनगर समाजाचं नाव असलेल्या हाके सरांनी ते धनगर समाजाचं एक डायवर्ट करण्यासाठी धनगर समाजाची चळवळ ओबीसीच्या बाजूला नेण्याचं पाप सुद्धा या लक्ष्मण हक्केनी केलेलं आहे. मी बोललो नाही, पाप केलं की पुण्य 100% निश्चितपणे मी सांगतो. आमची मागणी अनुसूचित जमातीतली आहे. अनेक वेळा मला प्रकाश शेंडगे असतील, हक्के असतील, पांडुरंगांना मेरगळ असतील, हे सातत्यानं म्हणतात की किसवे तुम्ही ऐकून घ्या की हा आपल्या ओबीसीचा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला एक भावनिक साथ घालत नाही. ओबीसी प्रवर्गाचा महत्त्वाचा मुद्दा आहे, परंतु मुळातली मागणी आपली अनुसूचित जमातीतली आहे. जर अनुसूचित जमातीची मागणी असेल तर या राज्यातल्या तमाम मराठा समाजाला सुद्धा मी आव्हान केलेलं आहे की या राज्यामध्ये मराठा आणि धनगराचा जातीय संघर्ष होऊ देणार नाही आणि तो होणारच नाही आहे. कारण धनगर समाजाचा अनुसूचित जमातीला सातत्यानं जरांगेनी असेल किंवा इथल्या मराठा त्या अनेक चळवळींनी पाठिंबा दिलेला आहे. म्हणून मराठा आणि धनगर पुढच्या कालावधी मला एकत्र करायचं आहे. कारण धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीसाठी मराठ्यांनी एक छोटा भाऊ, बरोबरीचा भाऊ, सगळ्या दृष्टिकोनातून बरोबरीचा भाऊ. कारण होळकर आणि शिंदेची परंपरा महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणून होळकर शिंदेंना पुढच्या काळात एकत्र यावं लागेल. आरक्षणाचा प्रश्न असेल, सामाजिक प्रश्न असेल, राजकीय प्रश्न असेल, गावागावातल्या भांडणतंट्याचा प्रश्न असेल. म्हणून या ठिकाणी हाके आणि जरांगेचा संघर्ष हा नियोजित उभा केलेला संघर्ष होता. तो कोण केला मी नाव अतिशय गंभीर आरोप केलेला आहे, अतिशय मोठा आरोप केलेला आहे किसवे साहेबांनी. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळं पूर्वनियोजित आहे आणि जाणीवपूर्वक हे आंदोलन उभा करण्यात आलेलं. आणि विशेष म्हणजे त्यांच्यासाठी त्यांनी शेलकी विशेषणं देखील वापरलेले आहेत, टॉनिक, पाप. हे कसं काय, म्हणजे त्या संदर्भातले काही पुरावे आहेत काय तुमच्याकडे? आम्ही सरकार पक्षात आरोपामध्ये काय पुरावे असेल तर सरकार पक्षात काम करतोय, आमचं सरकार आहे. या सरकारात काय चाललंय, कुठं काय चाललंय, कुठं माशी हागली, कुठं शिंकली, हे काम असणं हे आमच्या सरकारचं काम आहे. सरकारमध्ये काम करत असताना कल्याणकारी राज्यामध्ये कल्याणकारी भूमिका घेण्याची सरकारची भूमिका आहे, असली पाहिजे. आणि आमच्या सरकारची भूमिका होतीच आणि आगामी काळात असणारच आहे. कारण आमचं सरकार असणार आहे यात काही शंका नाही आहे. परंतु मला एक भूमिका सांगायची आहे की राज्यामध्ये मला बोलायचं नाही, पक्षांतर्गत अनेक माझ्या बोलण्यातून तुम्ही पत्रकार आहेत, काहीतरी बाहेर निघेल. परंतु या सगळ्याला बाळासाहेब किसवे कसा बळी पडला नाही, या चळवळीमध्ये तू ओबीसी आहेस मला सुद्धा बोललं. परंतु मी तुम्हाला सांगतो, इंदापूरमध्ये मराठा आणि धनगर समाजाचा संघर्ष गोपीचंद पडळकर साहेबांच्या एखाद्या छोट्या कारणावरून लावण्याचा प्रयत्न झाला. पण मी गोपीचंद पडळकर साहेबांना विनंती केली, शशिका तरंगेंच्या घरी गेलं आणि तिथं होणारा जो धनगर आणि मराठाचा संघर्ष मी आणि योगेश केदार मराठा समन्वय त्या दोघांनी थांबवलं. हे ह्या महाराष्ट्राला माहिती आहे, तिथल्या प्रशासनाला माहिती आहे आणि सगळ्या गृहविभागाकडे हा रिपोर्ट आहे.
दुसरा संघर्ष या राज्यामध्ये मराठा धनगर समाजाचा संघर्ष मिटण्यासाठी संभाजीराजेंसोबत मुंबईमध्ये मिटिंग घेतली, त्याच्यामध्ये सुद्धा मी आणि योगेश केदार होतो. याचबरोबर याच्या अगोदर आम्ही नंतर पुसदमध्ये बाबासाहेबांच्या 6 डिसेंबरला सुद्धा दरम्यानच्या काळात जरांगेंची भेट घेऊन धनगर समाजाला तुम्ही विरोध करू नका, धनगर समाजाच्या तेव्हापासूनची मी जेव्हा भेट घेतलो तेव्हापासून मनोज जरांगेंनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या समर्थनाची भूमिका केली. परंतु हाके सरांसारख्या काही प्रवृत्तींनी महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं राजकारण करावं, पण ओबीसीचं राजकारण करताना समाजाच्या भूमिकेसाठी ज्या समाजाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे अनुसूचित जमातीचा, तो प्रश्न सोडवण्यासाठी या महाराष्ट्राची महायुतीतला एकनाथ शिंदेसाहेब आगामी काळातसुद्धा ते तर मुख्यमंत्री असतील, जरी मुख्यमंत्री नसतील तरी साहेबांनी मला सांगितलेले बाळासाहेब धनगर समाजाचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. म्हणून मला विनंती आहे, जे सोडवतायत त्या सोडवण्याच्या पाठीमागं तुम्ही असण्याची भूमिका तुमची असली पाहिजे, हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे. मी आरोप करतोय अमोलजी, मी आरोप करत नाही, मी सत्यता मांडतोय, तथ्य मांडतोय. मला बोलायचं नव्हतं, पण निवडणुकीच्या तोंडावरती हे लोकांना कळलं पाहिजे, कारण लोकांना कळलं नाही तर लोक भोळे भाबडे. कारण या ठिकाणी काय झालं, आज खटकेंची उमेदवारी ओबीसीची दिली गेली, अनेक ठिकाणी प्रकाश अण्णांनी उमेदवाऱ्या उभ्या केल्या. हे कशासाठी उभ्या केल्या? अण्णा मुख्यमंत्री पदाचे, अरे तुम्ही कुठलंही रचनात्मक काम बांधत नाही, सामाजिक संघटन नीट उभं करत नाही, समाजाच्या भूमिकेत तुम्ही भूमिका घेत नाही आणि तुम्ही सामाजिक राजकारण करताय. माझा आरोप धनगर समाजातल्या नेत्यावर नाही आहे, परंतु आपण सक्षमपणे राजकारण करू. कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मला राज्यमंत्री दर्जा दिला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मला राज्याचा अध्यक्ष केलं, महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी दिली. म्हणजे काय, आज महाराष्ट्राच्या सत्तेत असणाऱ्या पक्षाने नेतृत्व, म्हणजे मी आज समाजातला धनगर समाजातला नेता आहे, मी सुद्धा बांधू शकतोय. म्हणून तुम्ही सुद्धा माझ्या या चांगल्या संकल्पनेसोबत हाके साहेब असतील, अण्णा शेंडगे असतील, ही सगळी मंडळी आली पाहिजे. माझी भूमिका सुद्धा, राज्याचं आकलन मला सुद्धा आहे. म्हणून एक चांगली भूमिका, विरोधाला विरोध आणि समाजाचा द्वेष, जातीय द्वेष, कुठल्याही जातीचा द्वेष न करता निरपेक्ष भावनेनं आपण समाज बांधू. कारण आपली सुद्धा समाज अत्यंत स्वाभिमानी आणि एक दर्जा असलेली समाज आहे. म्हणून मला विनंती करायची किसवे साहेब, तुम्हाला सरकारनं राज्यमंत्र्याचा दर्जा दिलेला आहे, त्याचं समाजानं स्वागत केलेलं आहे, पण तुमच्या राज्यमंत्री पदाचा उपयोग तुम्ही समाजासाठी अजिबात केला नाही असं माझं म्हणणं आहे. तुम्ही धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला भाग पाडलं पाहिजे होतं, तुम्ही त्यासाठी आग्रह धरला पाहिजे होता, तुम्ही मुख्यमंत्र्यांचे त्यासाठी पाय धरायला पाहिजे होते, पण तुम्ही त्यासाठी कधी पाय धरताना दिसला नाही किसवे साहेब, किंवा त्यासाठी संघर्ष करताना मुख्यमंत्र्यांना जाब विचारताना दिसला नाही. तरी देखील तुम्हाला बक्षीस दिलं, राज्यमंत्रीपद दिलेलं आहे सरकारनं. आदरणीय अमोलजी पत्रकार आहेत आणि चळवळीतले आहेत, त्यामुळे बरोबर कळीचा मुद्दा घेते. मला राज्यमंत्री दिलं आणि आचारसंहिता आली, तुम्ही म्हणताय की काम केलं नाही, म्हणजे मला काम करायचं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं राज्यातलं आकलन आहे, मेंढपाळांतलं हे सगळं ते मला करायचं आहे. मला संधी आता देऊन 15 ते 20 दिवस झाली, म्हणजे मला पद दिलं आणि आचारसंहिता लागली, हा एक भाग झाला. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता की हे सगळे समाजातले लोक तुम्हाला आणि मुख्यमंत्र्यासाठी आरक्षणासाठी तुम्ही प्रयत्न केला नाही. अमोलजी, तुमच्या माहितीस्तव सांगतो, तुम्ही पंढरपुरात होतात, मी शिवसेनेमध्ये काम करत असताना तुम्ही सुद्धा नम्रपणे तमाम प्रेक्षकांना आणि महाराष्ट्रातल्या माझ्या जनतेला सांगितलं पाहिजे, पंढरपुरात मी सत्तेमध्ये असताना समाजाचे भूमिका, पंढरपुरातलं माझं भाषण तुम्हीच लाईव्ह केला होतात, ते भाषण पुन्हा एकदा तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही दाखवावं माझी काय भूमिका होती. सरकारच्या पक्षात असताना सरकारच्या विरोधात बोलणारा हा बाळासाहेब किसवे, ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ बघितला आणि मला सांगितलं, अरे तू सरकारमध्ये आहे तर आपल्याच भूमिका. मी भूमिका अमोलजी अत्यंत दूध का दूध पाणी आहे, तुम्ही दाखवा. तुम्ही जे मला बोललाय त्याचं उत्तर मी तुम्हाला इथंच दिलेलं आहे. आणि दुसरी भूमिका अशी आहे अमोलजी, मी तुम्हाला सांगतोय की मी भूमिका घेतली नाही. हे जे 6व्या दिवशी शंभूराजे देसाई विमानानं जे काही पंढरपूरला आले, त्या विमानात मी येणार होतो. माझं 12 वाजता 12:30 वाजता CM साहेबाचा मला फोन आला आणि त्या ठिकाणी समाजातल्या एका मोठ्या नेत्यांनी सांगितलं किसवे मी जातो, आणि CM साहेबांनी पण सांगितलं ते आपल्या समाजातले माजी आमदार आहेत, मोठे आहेत, त्यांना जाऊ दे. मग शंभूराजेसोबत ते आले आणि 6व्या दिवशी तिथं शंभूराजे देसाईंना आणण्याचं काम, 6व्या दिवशी आंदोलनाची दखल घेण्याचं काम या महाराष्ट्रातल्या ह्याच्या आधीच्या कोणत्या सरकारने केलं, ह्याचं उत्तर अमोलजी मला द्या. बाळासाहेब किसवे त्या पक्षात असल्यामुळं 6व्या दिवशी दखल झाली, 6व्या दिवशी मंत्री आले आणि तुमच्या प्रश्नाला वाचा फुटली. अमोलजी मी तुम्हाला 2 मिनिट थांबव. अमोलजी करेक्ट आहे, तुम्ही पत्रकार आहे, बोलवण नाही मी तुम्हाला सांगतोय अमोलजी, ते तुम्हाला 2च मिनिटात मी सांगतोय. परत तुम्ही बिलकुल मला प्रश्न विचारा.
मी सांगतोय बोलवण नाही, 7व्या दिवशी मिटिंग लागली, रविवारी मिटिंग लागली, तुम्हालाही 15 तारीख होती, रविवार होता, 2.5 तास राज्यातला कुठलाच मुख्यमंत्री दिला. तुम्ही सगळ्या तुमच्या सहकार्यानं, तुम्हाला माहिती आहे पत्रकार म्हणून तुम्ही मला त्या भूमिकेत सरकारचं समर्थन करण्यासाठी बोलणार नाही, मला नक्की माहिती आहे अमोलजी, परंतु तुमच्या सरकारचं म्हणणं मांडा ना तुम्ही, तुम्हाला वेळ दिला की वेळ आहे. बोला तुम्ही. आतला आत्मा तुमचा जागा करा. त्या दिवशी तुम्ही सुद्धा, आपण फोनवर तुमच्याशी मी बोललोय की सरकारची मिटिंग लागली, सातत्यानं तुम्ही सुद्धा माझ्याशी अपडेट घेत होतात. त्या सरकारच्या सातत्यानं मिटिंग लावणं असेल, कमिटी असेल, हे कोण केलं? मुख्यमंत्र्याची मिटिंग कोण केलं? हे फीडबॅक कोण केलं? ह्याच्या पाठीमागचा कोण आहे? गोपीचंद पडळकर साहेब भारतीय जनता पार्टीत आहेत, मी शिवसेनेत आहे. गोपीचंद पडळकर साहेब देवेंद्र साहेबांना सांगू शकले असते, पण मुख्यमंत्र्यांना हे करण्याचं काम कोण केलं? ते बाळासाहेब किसवेंनी केलं. आणि अत्यंत मुख्यमंत्री महोदयांनी रात्री 2 वाजता 3 वाजता साहेबाचं डोकं खाण्याचं काम, साहेब मला 1-2 वेळा रागवले तरीसुद्धा साहेब माझ्या समाजाचा प्रश्न आहे, साहेब तुम्ही वेळ दिली पाहिजे. साहेबांच्या पाठीमागं 3 महिने मी लागलो. पंढरपुरातलं आंदोलन सुरू होण्याच्या आधी मी राज्याची मिटिंग लावण्यासाठी साहेबाच्या मागे लागलो होतो. ह्याचे साक्षीदार अनेक आधीचे निवेदन आहेत. हे बाळासाहेब दोडतल्लेलाही माहिती आहे. बाळासाहेब दोडतल्लेंजीच्या माध्यमातून मी तुम्हाला दुसरी एक माहिती सांगतो. ज्या 70 वर्षामध्ये कुठल्याही शिवसेनेच्या ऑफिसमध्ये मिटिंग झाली नाही, पण 2 वेळा शिवसेना भवनामध्ये, आमच्या बाळासाहेब भवनामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजातल्या नेत्यांना बोलून घेऊन, मारुती जानकर असतील, सतीश जानकर असतील, की अनेक म्हणजे माजी आमदार वडकुते असतील, सुभाष पाटील खेमनर असतील, या सगळ्यांना बोलून घेऊन, बाळासाहेब मामा बंडगर असतील, या अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम, दिलीप आगरारकर असतील, या सगळ्यांना बोलवण्याचं काम आणि बैठक घेण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे. सातत्यानं धनगर समाजासाठी साहेबांची भूमिका पॉझिटिव्ह करण्यामध्ये मला अमोलजी, मला एक प्रश्न विचारायचा तुमच्या माध्यमातून. 70 वर्षामध्ये तुमच्या समाजाच्या संदर्भात धनगर समाजाचा GR काढण्यासाठी पॉझिटिव्ह 70 वर्षात कुठला मुख्यमंत्री झाला का? कुठला मंत्री झाला का? मला एकच सांगतोय, मुख्यमंत्र्यांच्या घरात फोटो लावा असे आम्ही जाहीरपणे सांगितलं होतं, पण तरी देखील मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊन देखील निश्चितपणे मला विश्वास आहे, मला विश्वास आहे, मला विश्वास आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माझ्यासाठी पांडुरंग आहे. त्याचं कारण असं आहे, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, स्वाभिमानी आहे, तुम्हाला माहिती आहे. कारण मुख्यमंत्री महोदय निश्चितपणे जर महाराष्ट्रातलं जर आरक्षण GR किंवा काय तुम्हाला पाहिजे असेल धनगराला, जर कोण देऊ शकत असेल तर ते फक्त आणि फक्त एकनाथजी शिंदे साहेबच देऊ शकतात, याचा मला विश्वास आलेला आहे. आणि सत्ता आमचीच येणार आहे, साहेबच मुख्यमंत्री आहेत, म्हणून येणाऱ्या काळामध्ये आता वादाचा विषय तुम्ही इथं करू ना, महायुतीमध्ये साहेबच मुख्यमंत्री आहेत हा मी पक्षाचा भाग म्हणून सांगतोय. कारण उद्या सरकारचं परत तिथं तुम्ही त्याच्या पत्रकार आहेत, त्याच्यामुळे इथं काही सांगतायत म्हणून आधीच भूमिका सांगतोय. साहेब निश्चितपणे धनगर समाजाचा प्रश्न सोडतील हा माझा विश्वास आहे. म्हणून तमाम राज्यातल्या धनगर समाजाला परत आव्हान आहे, मुख्यमंत्री महोदयाचा चेहरा तुम्ही म्हणताय की घराघरात फोटो लावू, मला सुद्धा अनेक लोकांचे फोन आले, नक्की हे दिवस येणार आहे, तो दिवस खूप जवळ आहे, पण आता फटका बसणार आहे ना या निवडणुकीमध्ये. तुम्ही आम्हाला दिलं नाही ना, नाही निश्चित आमच्या हक्काची पायमल्ली केली तुम्ही, आमच्या अधिकारांची पायमल्ली केली तुम्ही, आमच्या भावनांशी खेळला, धनगरांची तुम्ही भावनिक फसवणूक केली, तुम्ही अंमलबजावणी करणार म्हणून सांगितला, तुम्ही लेखी आश्वासन दिलं पण ते पाळलं नाही, मग कसा विश्वास ठेवायचा धनगरांनी? अमोलजी मला आता नम्रपणे काही गोष्टी इथं बोलता येत नाही, सार्वजनिकरित्या बोलता येत नाहीत सार्वजनिकरित्या. सरकारची GR का निघाल नाही, सरकारच्या बाजूने GR निघाल नाही यात तथ्य नाही आहे. त्याचं कारण त्या सगळ्या प्रक्रियेत मी आहे. त्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत, समाजातली काही मंडळी असते, अभ्यासू मंडळी असते, त्यामध्ये फीडबॅक देत असताना शिंदे समिती असेल, बाकीचा विषय असेल, बाकीचा प्रवास असेल, यावर मी भाष्य करणार नाही आहे. इथली भूमिका कोणाची कशी भूमिका आहे हे मला ऐकणारे काही जे त्याच्यामध्ये होते त्यांना माहिती आहे, या सगळ्यांना माहिती आहे. मला त्या काळात फोन येत होते त्या लोकांना पण माहिती आहे की GR का निघाला नाही, ड्रॉप झालेला GR असा निघणार होता का निघाला नाही, तिथं कोणाची भूमिका काय राहिली हे सगळ्यांना नीट माहिती आहे. अमोलजी तुम्ही पत्रकार आहेत, तुम्ही त्याची माहिती घ्यावी. कारण आमच्या दर्शकांना कळू द्या. हा, तुमच्या दर्शकांना मला एवढं सांगायचं आहे, सरकारने तुमच्यावरती प्रमुख मागणी राज्यामध्ये लातूरचं आंदोलन असेल, मसवडचं आंदोलन असेल किंवा पंढरपुरातलं आंदोलन असेल, गोयेकरचं आंदोलन असेल, या आंदोलनामध्ये प्रमुख मागणी होती धनगर समाजाची 6 प्रमाणपत्र रद्द झाली पाहिजे. अमोलजी तुम्हाला सांगतो, धनगर समाजाची प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार समितीला नव्हता, न्यायिक समितीला अधिकार. या मुख्यमंत्री महोदयांनी तातडीनं कॅबिनेटमध्ये नवीन असा एक कॅबिनेट घेऊन त्या सरकारला निर्देश काढले, त्या समितीला, की
या ठिकाणी या पुढच्या अधिकार समितीला देण्यात येतील आणि ते कोण जे आहेत ते समितीचे रद्द करण्याचा करून आणि ते रद्द करण्याचं काम या सरकारने केलं, एकनाथ शिंदे साहेबांनी केलं नाही. म्हणजे मला सांगा, तुमचा जो संघर्ष होता तो संघर्षाची धग होती, रद्द होत नाही, ज्याच्यामुळे तुम्हाला न्यायालयानं नाकारलं ते रद्द होत नाही. इतका मोठा निर्णय या सरकारनं केलं, मुख्यमंत्री ह्याचं काहीच नाही आहे. म्हणजे ते प्रश्न संपला की त्याची गंभीरता संपली का? मी त्या चळवळीत काम करतोय, त्याच्यामुळं फटका बसला होता. एवढं मोठं काम मुख्यमंत्र्यांनी केलं आणि जी आरचं काम होणार आहे. आणि 100% जर जी आर काढून घ्यायचा असेल तर तमाम अमोलजी नाराज न होता तुम्हीसुद्धा नाराज होऊ नका. तुम्हीसुद्धा दर्शकांना पत्रकार म्हणून नसलं तरी एक सामाजिक दृष्टिकोन तुम्हाला कळतोय. पण तुम्हाला विनंती आहे, तुम्हीसुद्धा सांगा की शिंदे सरकार आलं तरच आपलं भलं होणार आहे, आपला जी आर निघणार आहे. म्हणून तुम्हालासुद्धा मी विनंती करतोय आणि तमाम राज्यातल्या माझ्या धनगर समाजाला विनंती करतोय, धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीचा जी आर निघणार आहे, 100% निघणार आहे. पण त्यासाठी जसं लाडकी बहीण योजना पुन्हा चालू राहायची असेल तर शिंदे सरकार आलं पाहिजे. सगळ्यांचं चांगलं व्हायचं असेल, सगळ्यांना सुख समृद्धी मिळायची असेल तर शिंदे सरकार आलं पाहिजे. त्याच पद्धतीनं धनगर समाजाचं सुद्धा आरक्षणाचा प्रश्न असेल, अन्य प्रश्न मार्गी लागायचे असतील तर शिंदे सरकारच आलं पाहिजे. म्हणून मला तमाम राज्यातल्या समाजाला विनंती करायची आहे. सगळ्यांना आशा वाटत होती, म्हणून पुन्हा एकदा आशा देतोय की या ठिकाणी शिंदे सरकारला परत एकदा सत्तेवर तुम्ही बसवा, कारण ते सरकार आलं तर तुमचा प्रश्न सुटणार आहे. म्हणून पुन्हा एकदा मी तमाम राज्यातल्या समाजाला विनंती करतोय, शिंदे साहेबांना तुम्ही सत्तेवर बसवा, तुमचं जी आर घ्या. ते तुम्ही सरकारची बाजू मांडत राहा, पण आमचे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं पण देत राहा. तुम्ही एका बाजूला लक्ष्मण हक्क्यांना विरोध करताय, त्या नवनाथ वाघमारेंना विरोध करताय आणि दुसऱ्या बाजूला धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीची पण तुम्ही अंमलबजावणी करत नाही. सरकारचं नेमकं काय चाललंय? 3-3, 4-4 वर्ष झाली मुख्यमंत्री त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांना इतका वेळ का लागतो या सर्व प्रश्नांच्यावरती निर्णय घ्यायला किंवा सामाजिक न्याय द्यायला? नक्कीच. आणि आमचं आरक्षण अंमलबजावणी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत समाधान होणार नाही हे मुख्यमंत्र्यांनाही माहीत होतं. तरी देखील त्यांनी वेळ मारून नेली आणि आचारसंहिता लागेच तोपर्यंत त्यांनी अक्षरशः म्हणजे वेळ काढूपणाचं धोरण स्वीकारलं आणि शेवटची कॅबिनेट संपल्यानंतर त्यांनी सांगितलं की जी आर काढण्यासाठी कॅबिनेटची गरज नाही, मी त्या संदर्भातला निर्णय घेऊ शकतो. मग का घेतला नाही त्यांनी निर्णय, किशोर साहेब? नाही, आता तुम्हाला मी याच्यापूर्वीसुद्धा सांगितलं की जी आर का निघाला नाही. त्याच्यामधले बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला जाहीरपणे सांगणार नाही, त्याचा शोध तुम्ही घ्यावा. त्याचं कारण असं आहे, सरकार त्याला जबाबदार नाही, खात्रीपूर्वक सांगतोय. शिंदे साहेब त्याच्यासाठी जबाबदार नाही. जी आर निघणार, सगळा ड्रॉप झाला, परंतु त्याच्यातलं तुम्ही पत्रकार म्हणून शोध घ्यावा आणि परत मला तुम्ही जनतेसमोर आणावं. मी तुम्हाला खात्रीशीर सांगतोय, शिंदे साहेब पॉझिटिव्ह नसते तर तुमच्याशी चर्चाच केली नसती. या 70 वर्षामधल्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला माहिती आहे वेळ दिला नाही. काही लोकांनी निवेदनं घेण्यासाठी त्या बंगल्यावर जाता येत नाही, या समाजातल्या सामान्य माणसाला जाता आलं नाही. पण शिंदे साहेबाचं सातत्यानं वर्षा असेल, नंदनवन असेल आणि सह्याद्री असेल खुलं राहिलेलं आहे. आणि दूध का दूध, पाणी का पाणी. मी तुम्हाला सांगितलं आहे माझी भूमिका, मी सुद्धा चळवळीतला आहे, पण मी कट्टर धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या प्रश्ना निकाली काढण्यासाठीच आहे. ओबीसीचं राजकारण करून घेऊन पोळी भाजण्यासाठी नाही आहे. परत तुम्ही म्हणता हाके सरावर टीका करता, परत तुम्ही म्हणता ह्याच्यावर टीका करता. मी तुम्हाला एक सांगतो, एका रात्रीमध्ये जरांगेचा उदय झाला, त्याच पद्धतीने एका रात्रीमध्ये हाकेंचा उदय झाला. बाळासाहेब किसवेंचा एका रात्रीत उदय झालेला नाही. बाळासाहेब किसवेंचा विषय एका रात्रीत उदय करून घ्यायचा पण नाही आहे. त्याच्यासाठीचा संघर्ष असेल, त्याच्यासाठीचा प्रवास असेल, ते करायची तयारी बाळासाहेब किसवेची आहे. एका रात्रीतले नेते उदयाला येतात आणि दुसऱ्या रात्रीमध्ये बुश होतात. अशा पद्धतीचं राजकारण मला करायचं नाही. सरकारची भूमिका सांगताना एकच सांगायचं, हे सरकार न्यायिक सरकार आहे, हे सरकार न्याय देणारं सरकार आहे, हे सरकार सामाजिक दृष्टिकोन सांभाळणारं सरकार आहे. म्हणून मला विनंती आहे, धनगर समाजाला कुठल्या तरी सरकारचं बेस झाला पाहिजे, कुठल्या तरी पक्षाची वोट बँक झाली पाहिजे, कुठल्या तरी पक्षाचा बेस झाला पाहिजे. म्हणून मला विनंती आहे, बाळासाहेब किसवेसारख्या सामान्य कार्यकर्त्याला राज्याचं नेतृत्व दिले, प्रचंड मोठी अजून नेतृत्व देतील, आगामी काळात मला आमदार करतील, मंत्री करतील, हे सगळं देतील, पण तुम्ही माझ्यासोबत आलं पाहिजे. तमाम राज्यातला समाज अरे एका पक्षाने एवढं मोठं केलं असताना समाज तुम्ही माझ्यासोबत आलं पाहिजे. म्हणून तुम्ही शिंदे साहेबाच्या पक्षासोबत आलं पाहिजे, मी अशी साथ घालतोय. म्हणून अमोलजी मला तुम्हाला विनंती करायची आहे, निश्चितपणे हे सगळा विषय आहे सरकारवरचा. माझी विनंती करतोय, जरी तुमचा रोष असला तरी तो रोष बाजूला करा. किती कालावधी मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला 15 दिवसामध्ये या सगळ्या घडामोडी घडवल्या आणि आचारसंहिता लागली. निश्चितपणे कुठंतरी ते नियतीला मान्य नसेल, कुठंतरी बिरोबा, बाळूमामा किंवा कुठंतरी आमच्या धनगर समाजातली खंडोबा, या सगळ्यांच्या मनामध्ये ती इच्छा पुढं
ठेवायची असेल, पुन्हा एकदा अजून परत संपन्नतेनं आम्हाला महायुतीला सत्ता देऊन ते निकाल, ते पुण्य आमच्याच हातात धनगर समाजाच्या न्यायाचं CM साहेबाच्या आमच्या आदरणीय एकनाथभाईच्या शिंदेत येणार आहे. म्हणून तमाम राज्यातल्या मायबाप माझ्या धनगर समाजाला, पेसिफिक भटक्याई मुक्तातल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की या सरकारला परत सत्तेत आणा. अमोलजी, पुन्हा तुम्हाला सांगतोय की मला टीका टिप्पणी नाही आहे. सरकारला परत सत्तेत आणा असं बाळासाहेब किसवे सांगतायत, पण किसवे साहेब तुम्ही आम्हाला जे 10,000 कोटी रुपये दिले होते त्यातला एकही रुपया सर्वसामान्य मेंढपाळांच्यापर्यंत किंवा धनगर समाज बांधवांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. आता त्यांना कसं समजावून सांगणार आहात तुम्ही? त्यांच्या मनामध्ये देखील सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड संताप आहे. अमोलजी, आता तुम्ही या बिंदास राहा. त्याचं कारण असं आहे की समाजाच्या चळवळीत किंवा समाजाच्या चळवळीतला माणूस जेव्हा सरकार पक्षात जातो त्यावेळा तुम्ही म्हणता 10,000 कोटी जाहीर केले, भेटले नाही. तिथं काम करणारी माणसं मी म्हणत नाही आहे, दृष्टी असलेली माणसं असली पाहिजे, आकलन असलेली माणसं असली. निश्चितपणे माझ्या रूपानं महाराष्ट्राला, म्हणजे मी माझं गौरवीकरण करत नाही आहे, पण मला सांगायचं आहे की समाजाचं कसं काम करून घ्यायचं आणि समाजाला कसं बसवायचं, त्यासाठी साहेबांनी मला निवडलेलं आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं या पुढच्या काळात होणार आहे. आणि मी समाजाला सांगतोय, राज्याचं आकलन राज्याच्या कानाकोपऱ्यात, राज्याचा कुठलाही भाग असेल, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागामधल्या धनगर समाजाच्या समस्या, समाजातले सगळे सामाजिक भेद हे मला चांगल्या पद्धतीनं माहीत असल्यामुळे, समाजातल्या नेतृत्वाची हे एक जाण मला असल्यामुळे निश्चितपणे समाजाचं हे काम 1000 कोटीचा, तुम्हाला कसं माहित नाही 1000 कोटीचा विषय नाही झाला, परंतु साहेब तुम्हाला सांगतो की 1000 कोटी साहेब तुम्ही कसं दुर्लक्ष करता. इंग्रजी शाळेला 5,000 शाळेला मोफत प्रवेश देण्याचं काम होतं, या मुख्यमंत्री महोदयांनी 10,000 प्रवेश देणे, आगामी काळात 25,000 देण्याचा आमचा संकल्प आहे. या सगळ्या तांडा वस्तीला प्रचंड तुम्ही काढून बघा, प्रत्येक जिल्ह्याला तांडा वस्ती, धनगर गावामध्ये असणाऱ्या अनेक तांडा वस्तीमध्ये धनगर वस्त्या येतात. त्या तांडा वस्तीमध्ये GR काढा, प्रत्येक जिल्ह्याला प्रचंड असा निधी टाकण्याचं काम CM साहेबाला मी जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी केलं. मला सांगा, राज्यामध्ये जवळपास 16 जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवी मोठे स्मारक देण्याचं काम केलं. आज यवतमाळला मी उद्घाटन करून आलो, काही ठिकाणी उद्घाटन माझे आता निवडणुकीच्या नंतर उद्घाटन करायचं आहे. मला सांगा, सामाजिक दृष्टिकोनातून जेव्हा या राज्यामध्ये महायुती सत्तेवर आली तेव्हा सामाजिक न्याय धनगर समाजाच्या बाजूनं राहिलेला आहे. म्हणजे मला काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवारांवर आरोप करायचा नाही. शरद पवारांनी यावेळेस आमच्या समाजातल्या काही उमेदवारांना उमेदवाऱ्या दिल्या, परंतु हे कसं का दिल्या त्याचं कारण असं आहे, शरद पवारांचा अजितदादा इकडे आमच्याकडे आले, कुठून गेल्यानंतर शरद पवारांना पुळका आला का? उभाटा गटाला शेवटच्या क्षणी अनिल गोटेंना उमेदवारी दिली गेली. मला सांगा, दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीने पहिल्या स्ट्रोकमध्ये गोपीचंद पडळकर साहेब असतील, राम शिंदे असतील, दोन्ही विजयी होणारे उमेदवार समाजामध्ये दिले. म्हणून ही भूमिका महत्वाची भूमिका असली पाहिजे. दिले शिंदे साहेबांनी किती उमेदवारी दिल्या? हा, या ठिकाणी अत्यंत नाजूक आणि कळीचा मुद्दा अमोलजी तुम्ही मला विचारलाय. मला आनंद आहे, बाळासाहेब किसवेंना शिंदे साहेबांनी इथं दिलं, कारण नाही 100% धनगर समाजाला महाराष्ट्रामध्ये 5 उमेदवाऱ्या आम्हाला द्यायच्या होत्या. अमोल सांगतो द्यायच्या होत्या. त्यासाठी महाराष्ट्रातल्या 5-6 लोकांना मी फोन करून प्रत्यक्ष भेटी घेऊन, तुम्ही इथून लढता का, असं का, अरे मागणी आली पाहिजे. आमच्याकडे एक सुद्धा अर्ज धनगर समाजातल्या सक्षम माणसाचा आला नाही. एक सचिन समाजाला केलं तर सक्षम होईल. ती भूमिका या फाटक्या धनगर समाजातल्या माणसाला साहेबांनी सक्षम केलं. आगामी काळात धनगर समाजाचे शिवसेनेचे 10 उमेदवार असतील हे बाळासाहेब किसवे सांगतोय. त्यासाठीच मी आता इथं बसलोय. सक्षम नाहीये निश्चितपणे अमोलजी, या ठिकाणी पुढच्या 2029 मध्ये तुम्ही असतील, मारुती जानकर असतील, डॉक्टर गावडे असतील, असे कितीतरी विद्वान माणसं माझे आहेत, ते पुढच्या काळात शिवसेनेचे उमेदवार असतील. हे साकडं मी तुम्हाला घालणार आहे. म्हणून निश्चितपणे धनगर समाजाला न्याय देण्याचं काम फक्त आणि शिवसेना करू शकते. बाळासाहेब किसवे या ठिकाणी बोलत आहेत. राज्यमंत्र्यांचा दर्जा त्यांना मिळालेला आहे, त्यामुळे ते म्हणतात की अमोल पांढरे तुम्ही काळजी करू नका, आग्र्याचा ताजमहल देखील तुम्हाला आणून देतो. मारुती जानकर तुम्ही काळजी करू नका, आकाशातला चंद्र, आकाशातला सूर्य देखील तुम्हाला आणून देतो. किसवे साहेबांची भूमिका या ठिकाणी रास्त आहे. पण त्यांनी हे देखील आपल्याला आवर्जून सांगितलेलं आहे की आपल्याकडे सक्षम माणसं नाही आहेत आणि त्यांनी मागणी केलेली नाही. आता त्यांच्या बोलण्यामध्ये कितपत त्यांचा दावा कितपत खरा आहे याचा विचार तुम्हीच करावा आणि त्या संदर्भातला जो आहे तो निर्णय तुम्हीच घ्यावा आणि त्यावरती किती विश्वास ठेवावा हे तुम्हीच
ठरवायचं आहे, पण किसवे साहेबांना आणखीन या अनुषंगानं काहीतरी सांगायचं आहे. पण माझा पुन्हा हा प्रश्न आहे की किसवे साहेब, तुमच्यासारख्या तरी एखाद्या माणसाला सक्षम म्हणून जसं त्यांनी राज्यमंत्री केलं तशाच पद्धतीनं एक 4-5 जागा द्यायला पाहिजे होत्या धनगरांना. किसवे आनंदाची साहेब खरंच समाजाला प्रतिनिधित्व मिळालं. मला तेच सबमिट करायचं आहे तमाम माझ्या सगळ्या जनतेला की नक्कीच अमोलजी एक प्रक्रिया असते. उमेदवारी देणे, उमेदवारी घेणे, उमेदवार देणे, निवडून आणणे ही एक प्रक्रिया असते, हे तुम्हाला माहिती आहे. संसदीय राजकारण करत असताना, पक्षीय राजकारण करत असताना पक्षामध्ये कार्यकर्ते त्या समाजातले काम केलं पाहिजे. म्हणून मला विनंती करायची, अमोलजी तुमच्यासारख्या सगळ्यांना ताजमहल हे सगळं तुम्ही सांगताय निश्चित आणून देतोय, परंतु मला सांगायचं आहे तुम्हाला अमोलजी, ताजमहल ह्या सगळ्या या गोडच कल्पना नाहीत. या वास्तववादीवर जगणारा मी कार्यकर्ता आहे, आशावादी आहे. तुम्हाला सांगतोय त्याच्यासाठी पक्षात काम केलं पाहिजे. म्हणून मी सगळ्या जनतेला किंवा माझ्या समाजातल्या अशा विद्वान कार्यकर्त्यांना आव्हान करतोय, पक्षात या, तुम्ही पक्षात कार्य करा. ज्या वेळा 5 वर्षे, 2 वर्षे, 3 वर्षे पक्ष समजून घ्या. उमेदवाऱ्या काय, उमेदवाऱ्या देऊ, संसाधनं देऊ, संपन्न करू, आणि आम्हाला तर चांगली माणसं हवेत. म्हणून मला सांगा, माझ्या पक्षामध्ये तेवढ्या पद्धतीनं मोठी काम केलं पाहिजे. म्हणून मला विनंती आहे, राज्यामध्ये कुठलाच पक्ष धनगर समाजाला पक्षामध्ये सुद्धा संधी देऊ शकत नाही. पक्षात संधी देण्यासाठी शिवसेना तयार आहे. म्हणून मला विनंती आहे, या भावांनो, या शिवसेनेत सामील व्हा आणि येणाऱ्या काळामध्ये आमदार व्हा, खासदार व्हा. या शिवसेना तुमच्यासाठी आहे. शिवसेनेत या, एवढं आव्हान करण्यासाठी या शिवसेनेत या असं बाळासाहेब किसवे या ठिकाणी आव्हान करत आहे. किसवे साहेबांच्या आव्हानाला तुम्ही प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा पण मी व्यक्त करतो. पण किसवे साहेब, एक प्रश्न समाजाच्या म्हणजे मनामध्ये सातत्यानं भुंगावत आहे किंवा समाजातून तो प्रश्न पडला आहे. तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळीमेंढी महामंडळाचं उपाध्यक्षपद दिलेलं आहे. त्या महामंडळाला अध्यक्ष का नाही हा पहिला प्रश्न, आणि त्यानंतर मी दुसरा प्रश्न विचारतो. अध्यक्ष नाही आणि उपाध्यक्षच आहे. नाही, अध्यक्षाशिवाय उपाध्यक्ष म्हणजे काय कल्पना करवत नाही. आता तुम्हाला महत्त्वाची भूमिका काय, हे सगळे विषय आहे ना, 20 तारखेला निवडणूक संपली, 23 तारखेला निकाल लागला, 24 तारखेला तुम्हाला सगळं कळेल. आत्ता मी यावर भाषा, आता ही सगळं कसं आहे, आचारसंहितेत आहे, तो निर्णय कसा झाला आहे, कोण झाला आहे, कोण नाव आहे, 24 तारखेला तुम्हाला कळून जाईल. 24 तारखेला मला तुम्ही फोन करा किंवा सगळ्या प्रेक्षकांना फोनवर घ्या. 24 तारखेला आपण हे सांगून टाकू. आता त्याच्यावर भाष्य करणं योग्य. विशेष म्हणजे बाळासाहेब किसवे यांना माझ्या पाठीमागं इनोवा उभारलेली आहे गाडी, आणखीन त्यांना प्रोटेक्शन पण आहे. त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे आणि त्यांना महाराष्ट्र शासनाची अधिकृत गाडी देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मी महाराष्ट्रातल्या सकल समाज बांधवांच्या वतीनं, धनगर ओबीसी बहुजन समाज बांधवांच्या वतीनं, भटक्या जाती जमातींच्या वतीनं, भटक्या विमुक्तांच्या वतीनं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळीमेंढी विकास महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी असतील या सर्वांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. कारण प्रचंड आक्रमक असा हा चेहरा आहे, प्रचंड ऊर्जा असलेला हा चेहरा आहे. चळवळीतलं आलेलं हे उमलतं नेतृत्व आहे आणि आम्हाला खात्री आहे की ते त्यांच्या पदाला त्या ठिकाणी न्याय देतील. पण दुसरा एक प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे की रामराव वडकुते साहेबांना अध्यक्षपद दिलं होतं. ती एक चर्चा या ठिकाणी सोशल मीडियामध्ये रंगली होती आणि वडकुते साहेबांनी मला उमेदवारी देत नाहीत म्हटल्यानंतर राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिला आणि तुम्ही तिथं अजूनही म्हणजे उपाध्यक्ष म्हणून काम करताय, म्हणजे काय आहे ते जरा सगळं. मी आत्ता अमोलजी तुम्हाला नम्रपणे सांगतोय की त्याच्यावरती आता भाष्य आपण का टाळू. वडकुते साहेब आदरणीय नेते आहेत, कदाचित वडकुते साहेब असतील, याच्यापूर्वी बाळासाहेब दोडतल्ले होते, अनेक म्हणजे त्याला परंपरा मोठी आहे. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा, मी उपाध्यक्ष आहे, कारण शिवाजी बापू शेंडगे मंत्री असताना या मंडळाचे उपाध्यक्ष होते. म्हणून बापूंचा आदर्श घेऊन मला पुढे जायचं आहे. म्हणून आपण त्याच्यावरती हे सगळा विषय तुम्हाला 24च्या नंतर आपण थोडक्यात माहिती द्या. म्हणजे त्यांनी अध्यक्षपद जे आहे ते स्वीकारलेलं नाही. माझ्याशी बोलताना देखील वडकुते साहेब मला म्हणाले की नाही, मी यापूर्वी एकदा त्या महामंडळाचा अध्यक्ष झालेलो आहे आणि मला पुन्हा त्या ठिकाणी काम करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. तुमच्याशी काय बोलणी झाली का, अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणजे? नाही, वडकुते साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, माझे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे वडकुते साहेबांनी अध्यक्षपदाचा चार्ज घ्यावा किंवा हा ही माझी इच्छा असते, तो विषय नाही आहे. पण तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते खूप मोठे नेते आहेत, त्यामुळं त्या आणि साहेबांच्याबद्दल मी काय सांगणार, वडकुते साहेबांबद्दल. आता उपाध्यक्ष तुम्ही आहात, त्यामुळे या सगळ्या महामंडळाची जबाबदारी आहे ती तुमच्यावरती आहे. सध्या म्हणजे अध्यक्षपदाचा कारभार जो आहे तो तुम्हीच बघताय. नाही, असं नाही. असं मी तुम्हाला आता काय सांगितलं, आचारसंहिता आहे,
हा सगळा विषय हे आचारसंहिता संपली की तुम्हाला 24ला कळेल. 24ला कळेल. 24ला कळेल. पण माझी अशी इच्छा आहे किंवा केसवे साहेबांचे सगळे जे समर्थक आहेत आणि विशेष करून धनगर जमात बांधवांची सगळ्यांची इच्छा आहे की बाळासाहेब केसवे हेच त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचे अध्यक्ष व्हावे. कारण त्यांना या संदर्भातला अनुभव आहे, त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांनी भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावरती, ओबीसींच्या प्रश्नावरती, धनगर जमातीच्या प्रश्नावरती, आरक्षणाच्या प्रश्नावरती, समाजाच्या विविध प्रश्नांच्यावरती गेली 20-25 वर्ष काम केलेलं आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या सकल समाज बांधवांची इच्छा आहे की बाळासाहेब केसवे आता उपाध्यक्ष आहेत आणि त्यांनाच बढती मिळावी आणि त्यांच्याकडेच अध्यक्षपद यावं. आम्ही देखील या माध्यमातून आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना आत्ताच विनंती करतो की आमच्या केसवे साहेबांनाच त्यांनी या ठिकाणी महामंडळाचं अध्यक्षपद द्यावं. पण केसवे साहेब तुमच्याकडे दुहेरी जबाबदारी आहे. एका बाजूला तुम्हाला राज्यमंत्र्याचा दर्जा पण दिला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी तुम्हाला ओबीसी व्हीजेएनटीचं अध्यक्षपण केलं. हे सगळं कसं काय झालं म्हणजे नेमकं ही जादूच आहे. ज्या तुम्ही त्यांच्याशी मिळवून घेतले त्याबद्दल शाबासकी नाही 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 शाबासकी वगैरे हा विषय नाही. अमोलजी, शाबासकी असेल तर असे खूप लोकांना शाबासकी भेटली आहे. माझा एवढा प्रवास आहे आणि तुम्ही जे म्हणताय अध्यक्ष भेटलं पाहिजे वगैरे, या अमोलजी अध्यक्ष उपाध्यक्ष या गौण बाबी आहे. काम कोण काय करतो याला खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण एकदा एका त्या पदावरती बसणाऱ्या बादशाह त्याला काय वेटेज निर्माण करून देतो त्या बादशावरती अवलंबून असतं. पण पद ही गौण बाब आहे. पद नामावली हा विषय प्रोटोकॉलचा बाकीचा भाग आहे. म्हणून मी सध्या जे काम करतो ते खूप समाधानी आहे आणि ती माझ्यावर दिलं ते मी समाधानी आहे. आणि तुम्ही जे म्हणताय बाकीचा विषय 2-2 पदं कसे, तर मला उपाध्यक्ष पदापेक्षा माझ्या व्हीजेएनटी शिवसेना भटक्या विमुक्तांच्या पालावरच्या लोकांसोबतच काम करायचं आहे. तो राज्याचा अध्यक्ष माझा या महामंडळाच्या अध्यक्षपदासुद्धा खूप मोठा मान आहे. मी राज्याचा एका विभागाचा शिवसेनेचा राज्याचा अध्यक्ष आहे. स्वतंत्र माझं संघटन आहे त्या पक्षातलं, ते सुद्धा माझं राज्यमंत्री दर्जाच्या बरोबरीच आहे. त्यामुळं तिथला मी अध्यक्ष आहे. म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणजे बघा, अहो ते दृष्टिकोन पॉझिटिव्ह असला पाहिजे. मी पॉझिटिव्ह आहे, अध्यक्ष बी आहे आणि उपाध्यक्ष बी आहे. म्हणजे माझा अध्यक्षाचं कोरम पूर्ण झालेलं आहे. साहेबाला परत तुम्ही विनंती नका करू, कारण अध्यक्ष उपाध्यक्ष त्याच्यामुळं अध्यक्षाचा कोरम ऑलरेडी माझा पूर्ण आहे. म्हणजे मी व्हीजेएनटीचा राज्याचा अध्यक्ष आहे. त्याला पक्षामध्ये तो राज्य स्टेटचा नेता म्हणजे तिथंसुद्धा तो दर्जा येतो. फक्त डिक्लेअर नाही, शासन नाही, पण पक्षामध्ये आहे ना. त्यामुळं मी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे आनंदाची बाब. मला बक्षीस लॉटरी नाही आहे. काम करतोय, काम करायचं आहे, काम करण्यासाठी दिलेलं आहे आणि मला पळायचं आहे. आणि मी आत्ता इथे जाहीर करतोय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, विधानसभा संपल्यानंतर माझ्या घरी मी 5 दिवस घालवल्यानंतर पूर्ण 5 दिवसाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये पूर्ण 1-2 महिने मी राज्यभराच्या दौऱ्यावर असणार आहे. राज्यभरातल्या समाजाच्या वेदना समजून घेणार आहे. मी 2 महिने घरी जाणार नाही. जसं आमचे नेते पूर्व आश्रमीचे म्हणतात मी घरी जाणार नाही, तसं मी फक्त 2, कारण मला आमच्या नेत्याला काहीच नाही, काय कुठं काहीच नाही. आमच्या रासपाच्या नेत्याला मोठा माणूस आहे, त्यागी माणूस आहे. काय मी थोडासा भोगी म्हणजे प्रपंच आहे मला. त्यामुळं मी फक्त 2 महिन्यासाठी महाराष्ट्रभर फिरणार आहे. त्यांच्यासारखं मी कुठेही नाही आहे. 2 महिने पात्र मी त्यांच्यासारखं फार घरदार सोडून बाहेर फिरणार आहे. इतकं तुम्हाला सांगतो. या निवडणुकीमध्ये प्रचाराची तुमच्यावरती मोठी धुरा जी आहे ती सरकार म्हणजे शिंदेसाहेबांनी या ठिकाणी सोपवलेली आहे. कशा पद्धतीनं तुमचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे आता त्या संदर्भात शेवटच्या सत्रामध्ये जरा आमच्या सर्व दर्शकांना सांगा. नक्कीच, म्हणजे फार महत्त्वाचा मुद्दा विचारला आहे की महाराष्ट्रामध्ये धनगर बहुल शिवसेनेकडे जवळपास 35 मतदारसंघात धनगर बहुल मतदारसंघ आहेत. हातकणंगलेमध्ये 88,500 धनगर समाजाचं मतदान आहे. करवीमध्ये 75,000 मतदान आहे. राधानगरीमध्ये 70,000 72,000 मतदान आहे. म्हणजे ह्या कोल्हापूर जिल्ह्याचं सांगतोय. आणि महाराष्ट्रातल्या करमाळ्यामध्ये 91,000 धनगर समाजाचं मतदान आहे. कळमनुरीमध्ये 1,09,200 मतदान आहे. मला सांगा, या ठिकाणी सांगोल्यामध्ये 1,15,000 मतदान आहे. या ठिकाणी अनेक ठिकाणी भूम परंड्यामध्ये 90,000 धनगर समाजाचं मतदान आहे. तुळजापूरमध्ये धनगर समाजाचं मतदान आहे. म्हणजे धनगर समाजाचे म्हणजे शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या अनेक 35 मतदारसंघामध्ये मला जायचं आहे. त्यापैकी काही स्पेसिफिक उमरगा विधानसभा मतदारसंघ असेल, करमाळा असेल, अशा काही विधानसभेमध्ये माझ्या सभा आहेत. त्या सभेच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन, समाजाला सांगायचं आहे की शिवसेनेसोबत या. कारण धनगर समाजाला पक्ष नव्हता
आता बाळासाहेब किसवे एक सामान्य कार्यकर्ता असल्यामुळे धनगर समाजाला पक्ष मिळालेला आहे, हक्काचा पक्ष आहे. धनगर समाजाचा पक्ष आता फक्त शिवसेनाच आहे असं लोक बोलतायत, मी नाही. तर अशा माझ्यासारख्या साध्या माणसाला आदरणीय साहेबांनी ही जबाबदारी दिल्यामुळं आता शिवसेना हा धनगरांचा पक्ष आहे. म्हणून धनगर बहुल मतदारसंघामध्ये माझ्या ज्या सभा होतील त्या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने हे उमेदवार विजयी होतील आणि आमचं महायुतीचं सरकार येईल आणि आमचा हा यशाचा हा घोडदौड जे चालू आहे ते अशीच चालू राहील आणि तुमच्या कल्याणाचं काम निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेब करतील असं सांगतो. आणि माझा आगामी कार्यक्रम वेळोवेळी आपल्याला मी सांगत जाईल. शिवसेनेनं धनगरांना उमेदवाऱ्या दिल्या नाहीत तरी देखील किसवे साहेब सांगतायत की शिवसेना हा धनगरांचा पक्ष आहे, हरकत नाही. आता किसवे साहेब, तुमच्या महामंडळासंदर्भातला आणखीन एक प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा आहे. तो प्रश्न म्हणजे अहिल्यादेव होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाकडे भांडवल नाही आणि भांडवल नसल्यामुळं अध्यक्षाच्या गाडीत डिझेल टाकायला पैसे नसतात. अशा पद्धतीचा एक प्रचार केला जातो. हा म्हणजे प्रचार खरा आहे की खोटा आहे, का तो अपप्रचार आहे, काय आहे सगळी परिस्थिती आहे या संदर्भात तुम्ही चळवळीतले असल्यामुळं अत्यंत मला स्वतःला वेदना देणारा प्रश्न विचारला. मला ही वेदना आजची नाही आहे, ही समाजाची वेदना ही माझी खूप दिवसाची वेदना आहे. मी एकच सांगतोय, जेव्हा कुठलंही विकास महामंडळ असतं त्याला एक स्टेटस असतं, त्याला एक सामाजिक दर्जा असतो, त्याला एक निधी असतो. परंतु सातत्यानं अशी एक भलावण केली जाते या राज्यामध्ये, फसवणूक म्हणजे सांगितलं जाते की याला काहीच नाही, डिझेल नाही, दर्जा नाही. म्हणजे सातत्यानं हा प्रचारसुद्धा करण्याचा एक षड्यंत्राचा भाग आहे. अत्यंत सन्मान आहे. राज्यमंत्री तुम्ही म्हणता एका बाजूला, तुम्ही म्हणता डिझेल नाही, तुम्ही म्हणता हे नाही, म्हणजे तुम्ही नाही, हे लावलेलं चेष्टा आहे. याला सुरुंग लावण्याचं कामासाठीच बाळासाहेब किसवे त्या ठिकाणी आलेला आहे. अत्यंत सन्मान आहे, निधी आहे, सगळं आहे. जरी या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या राज्यामध्ये तिथं कोण पदावर बसतोय, या राज्यामध्ये सिद्धिविनायक ट्रस्ट असेल, दगडूशेठ ट्रस्ट असेल, टाटा ट्रस्ट असेल, असे अनेक ट्रस्ट आहेत सामाजिक न्यायाच्या CSR देणारे. या पद्धतीचं सुद्धा काम करणारा तिथं जर चांगला पदाधिकारी बसला तर हे सगळं कॉर्डिनेशन करून या समाजातल्या भटक्या समाजाला एक नवीन आकलन, नव्या प्लॅनिंगनं रचनात्मक काम उभं करता येते. आणि निश्चितपणे अमोलजी, मी तुम्हाला सांगतोय, मला संधी दिली की ते काम करू, त्याला एक प्रतिष्ठा आहे, सगळं आहे. सगळं नसेल तर कसं चालेल? हे एक लोकांची म्हणजे बोलण्याची पद्धत आहे. म्हणजे मला काही मिळत नाही म्हणून त्याच्यावर टीका करणे हा त्याचा एक भाग आहे. मला आता तिथं त्याच्यापूर्वीचं काम माझं हेच होतं. म्हणजे मी आता त्या ठिकाणी माझं काम हेच होतं ना, कारण खोटं बोल पण काहीतरी दाटून बोल असा विषय नाही आहे. वास्तवता मी घेऊन येणार आहे आणि तुम्हीच मला प्रेक्षकासमोर नेणार आहे, कारण मी चळवळीतला आहे. माझी बाजू अमोलजी तुम्हीच घेणार आहे, कारण माझ्या चळवळीचं काम, मी चळवळीतला आहे, आता पक्षात आहे. मी चळवळीत होतो म्हणून मला उचलून धरायचं आणि पक्षात गेलाय, पक्षाचा चष्मा लावून माझ्याकडे बघू नका. मी चळवळीतला आहे, पक्षाचं लेबल लावलोय, कारण मी 25 वर्षाच्या सार्वजनिक जीवनानंतर राजकीय काम केलं पाहिजे, राजकीय जीवनाची सुरुवात केली पाहिजे. कारण राजकारणच हे समाजाच्या उत्थानाचं कारण होऊ शकतं, उद्धाराचं कारण होऊ शकतं. जाणीवपूर्वक मी इथं आलोय. पण तुमचा चष्मा म्हणजे माझा जो होता मी फेकून दिला, तसा तुम्ही फेकून द्या म्हणत नाही, चष्मा लावा तुमचा सामाजिक, परंतु पॉझिटिव्ह पण राजकारण असते. कारण किसवेसारखा एक माणूस असू शकतो, हे सुद्धा थोडं दाखवायचं उत्तरदायित्व तुम्ही करा अशी विनंती करतो. किसवे साहेब, आज तुम्ही पलीकडच्या बाजूला बसलाय म्हणून ही भाषा बोलताय. कालपर्यंत माझ्या खांद्याला खांदा लावून लढत होता, या कोंड्यात होता, त्यावेळेस हीच भाषा बोलत होता. आता कोंड बदलल्यानंतर ती भाषा बोलताय. पण मला त्याचा आनंद आहे, मला त्याचा अभिमान आहे की माझा एक मित्र राज्यमंत्री झाला, याचा मला आनंद आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो किसवे साहेब की माझ्या गावच्या हद्दीवरतीच माझ्याच गावातील लोक त्या शेळीमेंढी महामंडळ परिक्षेत्र रांजणीमध्ये कामाला जातात. पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर शेळीमेंढी विकास महामंडळाची जागा आहे, जवळपास 2200 एकर जागेमध्ये ते प्रक्षेत्र त्या ठिकाणी पसरलेलं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की आता आपण जतला जाणारच आहे, मी पण तुमच्यासोबत काय मला ॲड्रेस कसं होतं बघून मी प्रयत्न करेन, पण तुम्ही त्या ठिकाणी भेट द्यावी आणि त्या जागेची जरा पाहणी करावी आणि त्या ठिकाणी नवीन काय तुम्हाला आयडियाज वगैरे कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता येईल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी कराव्या. कारण किसवे साहेब एकच गोष्ट सांगतो त्या ठिकाणची की मेंढरांच्या लोकरीपासून तयार होणारी जी विविध प्रकारची उत्पादनं आहेत, म्हणजे जेन असेल, घोंगडे असतील, उशा असतील, हातमोजे असतील, पायमोजे असतील, त्याचबरोबर सतरंज असतील, अशा
अनेक वस्तू त्या ठिकाणी तयार होत आहेत आणि त्या वस्तूला एक ब्रँड नेम दिलेला आहे आणि त्या ब्रँड नेमचं नाव आहे पुण्यश्लोक. आणि पुण्यश्लोक या ब्रँड नेमनं आज वेगवेगळ्या मॉलमध्ये महाराष्ट्रभर देशभर आपल्याला ही उत्पादनं पाहायला मिळतात. बाळासाहेब किसवेंना माझी विनंती आहे की हा ब्रँड नेम जो आहे तो जगभर पोहोचला पाहिजे, यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि तुमच्या शुभ हातून ते काम व्हावं. आणि कोणत्याही शहरात, कोणत्याही तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी गेला, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला, देशाच्या कानाकोपऱ्यात गेला तर पुण्यश्लोकची चटी आम्हाला द्या, घुंगडं आम्हाला द्या, जेन आम्हाला द्या, अशा पद्धतीनं त्या ब्रँड नेमचं मागणी झाली पाहिजे. यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे अशी मला तुम्हाला या ठिकाणी विनंती करायची आहे. तुमचं या संदर्भातलं म्हणणं काय ते सांगा जरा. धन्यवाद अमोलजी. तुम्ही जो बोलला ना तो आता निवडणुकीचा भाग आहे आणि मी निवडणुकीच्या प्रचारात इतका व्यस्त आहे. आज तुम्ही माझे मित्र असल्यामुळे थांबतो. माझा आज सेकंदाचा विषय महत्त्वाचा आहे. मला आता 9:30 वाजेपर्यंत मला उमरग्यात पोहोचायचं आहे. त्यामुळं हे आपण बाकीचं तुम्ही जे सूचना केल्या आहे त्या सगळ्या नेक्स्ट 24 तारखेच्या नंतर 24 तारखेला मला फोन करायचा अमोलजी, 25 तारखेला तुम्ही माझ्यासोबत असणार आहे. हा सगळा तुमचा दृष्टिकोन पूर्ण केला जाईल. पण आता मला थोडं माझ्या उमेदवाराची आहे तरी मी आपल्याला विनंती करतोय की आपल्या ज्या ज्या सूचना आहेत त्या सगळ्या मला मान्य आणखीन आहेत एक आणि मी सूचना, करेन. मला पुन्हा आपली भेट होईल काय ते आता मला माहीत नाही, पण आणखीन एक सूचना आहे साहेब की तुम्ही जतला निघाला आहात आणि जतच्याच मेंढपाळांचा विषय आहे. म्हणजे माडग्या मेंढीला जे आहे नामांकन मिळालं पाहिजे या संदर्भातलं, म्हणजे ज्याला जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणतो, भौगोलिक नामांकन, ज्याच्यावरती कर्नाटक या ठिकाणी सातत्यानं दावा करत आहे. आणि त्यामुळं माडग्या मेंढीचं उगमस्थान हे जत तालुक्यातल्या कुलाळवाडी या ठिकाणी आहे. म्हणून आम्हाला जे आहे नामांकन जे आहे ते माडग्या मेंढीचं उगमस्थान हे जत तालुक्यात आहे अशा पद्धतीने मिळालं पाहिजे. कारण माडग्या मेंढी हा मेंढरांच्या दुनियेमधला सर्वात मोठा ब्रँड आहे. आणि आता तुम्हाला मी काय माडग्या मेंढ्या देखील म्हणजे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन. तर त्या संदर्भात देखील तुम्ही काम केलं पाहिजे आणि माडग्या मेंढीच्या ज्या नामांकनाचं काम कुठपर्यंत आलेलं आहे याची देखील माहिती घेऊन तुम्ही त्याचा फलोप घेतला पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे आणि ते काम देखील तुम्ही मार्गी लावलं पाहिजे. कारण त्यातून जर उद्या ज्या नामांकन मिळालं तर एखादी क्लस्टरसारखी योजना विशेष करून जतच्या मेंढपाळांसाठी त्या ठिकाणी राबवता येईल. आणि शेळी मेंढी संशोधन केंद्राबरोबरच मेंढरांच्या लोकरीवरती जी प्रक्रिया उद्योग उभा करता येतील, वेगवेगळी उत्पादनं त्या ठिकाणी घेण्यासाठी मोठी एक इंडस्ट्री त्या ठिकाणी एक हब आपल्याला उभा करता येईल. त्यासाठी देखील तुम्ही काम केलं पाहिजे. राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा केला पाहिजे. कारण तुम्ही आज त्या पदावरती आहात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तुम्ही अत्यंत जवळचे सहकारी आहात, अत्यंत विश्वासू सहकारी आहात. तुम्ही फक्त महाराष्ट्रात थांबू नका, वेळप्रसंगी अमोल पांढऱ्याला हाक मारा. मी देखील तुमच्या बरोबरीने येईन आणि दिल्लीमध्ये केंद्रात ज्या काही या लोकर उत्पादनाच्या अनुषंगानं ज्या काही योजना आहेत, जो काही निधी आहे तो निधी आमच्या जत, कवटेमंका, आटपाडी किंवा या दुष्काळी पट्ट्यातले जे 13 तालुके आहेत या भागात किंवा ज्या नामांकन मिळाल्यानंतर जतला कशा पद्धतीनं ते उद्योगधंदे उभा करता येतील, हजारो करोड रुपयांचा निधी या ठिकाणी आणता येईल यासाठी प्रयत्न करावा अशी मी तुम्हाला या ठिकाणी नम्रतेच्या आणि कळकळीची विनंती करतो. काय सांगाल या संदर्भात, तुमचं व्हिजन काय आहे? धन्यवाद. यावरती अमोलजी मला आनंद एक वाटतो आहे की माझ्यापेक्षाही प्रचंड असा तुमचा धनगर समाजातल्या या सगळ्यावरती अभ्यास आहे. म्हणून मला तुमच्यासारखी, तुम्ही तर आहेतच, तुमच्यासारख्या अनेक तज्ज्ञ मंडळींचं म्हणजे माझं आकलन तुमच्यापेक्षासुद्धा कमी असेल. त्यामध्ये मी इथं मोठेपणा हा विषय नाही आहे. तुमचं सगळं मार्गदर्शन किंवा तुमच्या ह्या अभ्यासाचा फायदा सगळा घेऊन आगामी काळामध्ये निश्चितपणे धनगर समाजाला जास्तीचं काय देता येते ते आपण प्लॅनिंग करू आणि आपण सोबत राहू. सातत्यानं तुम्ही आता बोलताना बोललात मला हाक द्या, मी तुम्हाला हाक दिलेलीच आहे. म्हणून हे सगळं करण्यासाठी आपण निश्चितपणे आगामी काळामध्ये करू. तर हे होते माननीय श्री बाळासाहेब किसवे, ज्यांना नुकताच राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळालेला आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचे ते उपाध्यक्ष झालेले आहेत. अतिशय सक्षम नेतृत्व आणि मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब हे खरोखर रत्नपारखे आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये आणि धनगर समाजातलं एक अनमोल रत्न त्यांच्या हाताला लागलेलं आहे. मी तुम्हाला खात्री देतो की ज्या पद्धतीनं अमोल पांढरे असेल, मारुती जानकर असतील किंवा डॉक्टर प्रमोद गावडे असतील, त्यांच्या बरोबरीनं आमच्या बरोबरीनं वाढलेलं हे नेतृत्व आहे
आणि मला खात्री आहे की समाजाचं हित करण्यामध्ये बाळासाहेब किसवे कुठंही कमी पडणार नाहीत. बाकीचे जे नेते आहेत त्या नेत्यांच्यामध्ये आणि किसवे साहेबांच्यामध्ये प्रचंड मोठा फरक आहे. कारण ते नेते लाजतात, बुजतात, जरा मागं सरतात. पण आमचे किसवे साहेब लाजत नाहीत, बुजत नाहीत, मागायला ते मागं पुढं पाहत नाहीत. त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे, तो मिळवल्याशिवाय ते थांबत नाहीत. आणि म्हणून तर अतिशय गरीब परिस्थितीतून, प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत आंदोलनाच्या माध्यमातून, चळवळीच्या माध्यमातून पुढं आलेलं हे नेतृत्व आहे. आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना उचललेलं आहे. आज त्यांना पोझिशन दिलेलं आहे. ओबीसी व्हिजे एन टी सारख्या एका अत्यंत महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी जी आहे ती त्यांच्यावरती सोपवण्यात आलेलं आहे. त्यांना त्याचे अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे आणि इकडं शेळी मेंढी महामंडळाचं उपाध्यक्षपदही देण्यात आलेलं आहे. शिवाय त्यांना महाराष्ट्र शासनाकडून इनोवासारखी म्हणजे अत्याधुनिक गाडी देखील त्यांच्या दिमतीला दिलेलं आहे. त्याचबरोबर पुरेसा स्टाफ दिलेला आहे, कर्मचारी दिलेले आहेत, सहकारी दिलेले आहेत आणि त्यांना ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन देखील देण्यात आलेलं आहे. एक दर्जा देण्याचं काम या ठिकाणी शिंदे साहेबांनी किसवे साहेबांना केलेलं आहे. त्यामुळं मला खात्री आहे की किसवे साहेब त्यांच्या कर्तव्यामध्ये कोणतीही कसर ठेवणार नाहीत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचा अक्षरशः चेहरा मोहरा ते बदलून टाकतील. पुण्यश्लोक हा ब्रँड जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जातील. माडग्या मेंढीला ज्याही नामांकन ते मिळवून देतील आणि मेंढपाळाचे इत्यंभूत सर्व प्रश्न जे आहेत ते सोडवतील. मग चराऊ कुरणांचा प्रश्न असो किंवा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये ठार होणाऱ्या मेंढरांचा प्रश्न असो, मेंढरांच्या विम्याचा प्रश्न असो, हे सर्व प्रश्न कारण शिंदे साहेबांना थेट बोलण्याचं धारिष्ट्य त्यांच्यामध्ये आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या टेबलला बसून चर्चा करण्याचा त्यांना शिंदेसाहेबांनी तसा अधिकार दिला आहे. त्यामुळं थेट मुख्यमंत्र्यांशी त्यांचे असलेले संबंध पाहता ते कुठेही कमी पडणार नाहीत याची मला खात्री आहे. मी कोल्हापूरहून ते जतला जात असताना सांगलीमध्ये त्यांना अडवलं. भरपूर त्यांचा मी वेळ घेतला, जवळपास 1 तास त्यांची मुलाखत या ठिकाणी घेतलं आहे. त्यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी वेळ दिला. आपल्या सर्वांशी ते मन मोकळेपणानं बोलले. आपल्या सर्वांशी त्यांनी संवाद साधला. अत्यंत किचकट आणि क्लिष्ट प्रश्नावरती देखील त्यांनी अगदी सराईतपणे एखादा मुरब्बी राजकारणी नेत्याला देखील लाजवेल अशा पद्धतीनं उत्तरं दिली. एक धाडसी आणि चेहऱ्यावरचं हास्य बघा, आत्मविश्वास बघा, एक हसतमुख, सोज्वळ, जिद्दी, मनमिळावू आणि कष्टाळू व्यक्तिमत्व, कष्टाळू नेता म्हणून बाळासाहेब किसवे यांची महाराष्ट्राला आता हळूहळू ओळख होत आहे. मी किसवे साहेबांना माझ्या परीनं जास्तीत जास्त सहकार्य कसं करता येईल यासाठी प्रयत्न करेन. तुमचं देखील सर्वांचं लक्ष किसवे साहेबांच्यावरती असू द्या, कारण या उमलणाऱ्या कळ्या आहेत, उद्या यांचं फुलामध्ये रूपांतर होणार आहे आणि ही फुलं ज्यावेळेस बहरतील पूर्ण अंगणं बांधवांनो, आपल्याच अंगणाची शोभा वाढणार आहे, आपल्याच शेतामळ्याची शोभा वाढणार आहे, आपल्याच गावगाड्याची, आपल्या समाजाची किंमत आणि शोभा वाढणार आहे. त्यामुळं त्यांचं हे बहुआयामी सहस्र रश्मी नेतृत्व यापुढील काळात देखील मोठ्या जोमानं फुलावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. बाळूमामाच्या नावानं चांग भलं, बिरोबाच्या नावानं चांग भलं. जय मल्हार, जय भारत. धन्यवाद.